नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी, नेहमी मी सांगत असतो की आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील, जॉबशी रिलेटेड व्हिडिओ असतील, वेगवेगळ्या नवीन योजना असतील किंवा अपडेट असतील, सविस्तर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात, कारण अपडेट खूप महत्त्वाचे आहे आणि मोठे आहे। तर पाहूयात। लाडकीच्या खात्यावर 5 दिवसात नोव्हेंबरचा हप्ता येणार। संक्रांती आधी 4,500 रुपये मिळणार। महत्त्वाची अपडेट आली समोर। आता पाहूयात आपण सविस्तर। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। आता पहा, गुड न्यूज, आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी, नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार। मकर संक्रांतीपूर्वी आपल्याला 4,500 रुपये खात्यात जमा होणार। डिसेंबर महिना संपत आला तरी अजून लाडकी बहीण योजनेचे जे हप्ता आहेत लाभार्थ्यांना मिळालेला नाही किंवा दिलेला नाही। त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। जिकडे तिकडे बातम्या पाहायला मिळतात की लाडक्या बहिणीचे हप्ता जो आहे या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार, परंतु खरी अपडेट अजून देखील पाहायला मिळालेली नव्हती। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता एकूण 3 हप्ते पैसे एकत्र येऊ शकतात असं देखील सांगितलं आहे। असे बोललं जात आहे की मकर संक्रांती आधी महिलांच्या खात्यात 3 महिन्याचे हप्ते जमा केले जाणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। 3 हप्ते म्हणजेच तुम्हाला 4,500चा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। तर पहा, नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे महिलांना वर्षाअखेरीस खुशखबर, आनंदाची अपडेट या ठिकाणी मिळालेली आहे। 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। संक्रांतीपूर्वी महिलांना मिळणार 4,500 रुपये। पहा, या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना संक्रांतीपूर्वी पैसे दिले जातील। लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता, म्हणजेच 4,500 रुपये जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 3,000 रुपये म्हणजे 14 जानेवारीला दिले जातील असं या ठिकाणी सांगितलं आहे आणि 1,500 रुपये आत्ता दिले जातील। महिलांना पुढच्या महिन्यात डबल खुशखबर मिळू शकते, याच्यावरती देखील महिलांनी वाट पाहायला सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटींच्या पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते। त्यातील काही महिलांचे अर्ज आता बाद देखील झालेले आहेत। त्यानंतर पडताळणीत देखील निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना बाद केले गेले। त्यामुळे आता एकत्र अपात्र महिलांना पैसे दिले जाणार नाहीत आणि त्यामुळे आता यांना अपात्र केलेले आहेत आणि पात्र महिलांना लवकरच लाभ भेटणार आहे। तर पहा, पुढे EKYCला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा ज्यांनी पण KYC केली नाही पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेत EKYC करणे अनिवार्य केलेले आहेत। यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। दरम्यान योजनेअंतर्गत मुदतवाढ देखील दिली जाऊ शकते। अजून लाखो महिलांची KYC बाकी आहे, त्यामुळे सरकार लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक निर्णय घेऊ शकते। तर पहा, या ठिकाणी असं सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या अनेक कामांमुळे, अनेक अडचणीमुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना टाईम भेटत नाही आणि त्याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेची जी KYC होती 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती, परंतु यामध्ये चेंजेस केलं जाऊ शकते जेणेकरून लाडक्या बहिणींना अजून थोडासा कालावधी मिळू शकतो लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी। तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय प्रश्न आहेत ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।